अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मग त्यांनो बघा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट बाधा असतात त्यापैकी तांत्रिक बाधा असेल, बाहेरील बाधा असेल किंवा मग शत्रू बाधा असेल, म्हणजे ज्या काही बाधा असतात त्या बाधांपैकी सर्वात वाईट बाधा ही शत्रुबाधा असते। एकदा का शत्रूची बाधा आपल्या मागे लागली, शत्रूचा त्रास सुरू झाला की आपला आयुष्य उद्ध्वस्त व्हायला येते। बऱ्याच वेळा तो शत्रू आपल्याला माहिती असतो, बऱ्याच वेळा तो आपल्या नात्यातला असतो, आपल्या जवळचा असतो, आपल्या शेजारचा असतो, कधी आपल्या तो रक्ताचा पण असतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण असतो। बघा, जेव्हा शत्रुपीडा आपल्या मागे लागते तेव्हा आपल्या आयुष्यातील सुख संपून जाते। जेव्हा शत्रूचा त्रास आपल्याला व्हायला सुरुवात होते तेव्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला येते। घरात पैसा टिकत नाही, लक्ष्मी राहत नाही, घरात क्लेश वाढतात, कलह वाढतात, भांडणं होतात, लक्ष्मी अस्थिर होते, पैसा म्हणजे येतो पण तो निघून जातो किंवा बऱ्याच वेळा पैशांच्या वाटा बंद होऊन जातात। जेव्हा शत्रू आपल्याला त्रास देतो तेव्हा घरात आजारपण साठतं, कुणाचंच कुणाशी पटत नाही। बऱ्याच वेळा शत्रू जेव्हा आपल्याला त्रास देतो तेव्हा त्यामध्ये बाहेरील बाधांचाही समावेश असतो, कारण काही गुपित शत्रू असे असतात की ते तांत्रिक जादूटोणा करतात आणि त्या जादूटोण्यातून आपल्यावरती अशा काही गोष्टींचा अवलंब करतात की त्या गोष्टी केल्यानंतर आपल्या आयुष्यातील सुख हरवून जातं। बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या बाबतीत अगदी म्हणजे शेवटची स्टेप येते। बऱ्याच वेळा बघा, आपल्या घरातील एखादा व्यक्ती अपघातात मृत्यू पावतो, अचानक मृत्यू पावतो, आपल्याला वाटतही नाही की हा व्यक्ती म्हणजे मृत पावेल किंवा आपल्याला स्वप्नातही नसतं की माझ्या घरातला हा व्यक्ती असा अचानक निघून जाईल, अचानक मरण पावेल। पण जेव्हा आपण बाहेरील बाधा ज्या निवारण करतात त्यांच्याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ते लोक स्वतः आपल्याला सांगतात की तुम्हाला शत्रूचा त्रास होता, शत्रूने तुमच्यावरती जादूटोणा केला होता आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अपघात जो आहे तो अपघात घडून आणलेला आहे। मग बऱ्याच वेळा त्यानंतर आपले डोळे उघडतात की हे असं होतं। म्हणजे बघा, शत्रू हा अत्यंत घातक असतो आणि हा शत्रू वेळेतच संपवणं खूप महत्त्वाचं असतं। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक शत्रुपीडा संपवण्यासाठी, शत्रुबाधा संपवण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी शत्रुबाधा किंवा कितीही मोठी शत्रुपीडा असेल तर ती क्षणात नष्ट होईल। आता हा उपाय जो आहे, हा उपाय स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असतील, म्हातारे असतील, कुणीही करू शकतं, फक्त ते शत्रूला नष्ट करण्यासाठी। शत्रूला नष्ट करणं म्हणजे शत्रू संपून जाईल किंवा मरेल असं काहीच नाही। तुमच्यात असणारं जे काही भांडण होतं, तुमच्यात असणारं जे काही शत्रुतत्व होतं ते या उपायाने मात्र क्षणात संपून जाईल। हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे। शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष असो, कुठलाही चालेल, फक्त एक शनिवारचा दिवस तुम्हाला निवडायचा आहे। शनिवारच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रुईची, सफेद रंगाच्या रुईची 5 पानं आपल्या घरी आणायची आहेत, मोजून 5 पानं, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत 5 फुलवाती आणि शुद्ध गाईचं तूप। सगळ्यात पहिले काय करायचं, शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक 6-6:30च्या दरम्यान अंघोळ करायची। अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं, त्याच पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं। अंघोळ केल्यानंतर एक नारळ घ्यायचा, इतका तरी एक छानपैकी सालदार आणि पाणीदार असणारा एक नारळ घ्यायचा, तो धुवायचा। त्या नारळाच्या वरती, जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती फक्त शत्रुत्व लिहा, शत्रुत्व, शत्रू त्यानंतर त आणि तला व, शत्रुत्व हा एक शब्द कुंकवाने, हळदीने किंवा शेंदुराने कशानेही चालेल, त्या नारळावरती हा एक शब्द लिहिला की त्यानंतर हा जो नारळ आहे हा घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा आणि जी पांढऱ्या रुईची 5 पानं तुम्हाला मी सांगितलेली आहेत ती देखील त्या मंदिरामध्ये घेऊन जा। आता ती 5 जी पानं आहेत त्या 5ही पानांवरती तुम्हाला शेंदुराने, हनुमानांच्या शेंदुराने, बघा सगळ्यात अगोदर तो नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचा। मंदिरात गेल्यानंतर तो जो नारळ आहे तो हनुमानांच्या चरणांना अर्पण करायचा, 2 हात जोडायचे, नमस्कार करायचा, तुमची जी काही शत्रुपीडा असेल ते दूर होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची, एक वेळा हनुमान चालीसा म्हणायचा। त्यानंतर जी 5 पानं पांढऱ्या रुईच्या आपण तिथे घेऊन गेलेलो आहोत त्या 5ही पांढऱ्या रुईच्या पानांवरती हनुमानांनाच लावलेला जो शेंदूर असतो तो या बोटाने काढायचा, थोडासा काढायचा आणि त्या पानावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं।
जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्रास देत आहे आणि त्याचा त्रास नको आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. तुमचा मित्र, तुमचा बाजूचा किंवा तुमच्या घरातला, तुम्हाला माहिती आहे की हा माझा शत्रू आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहा. समजा तुम्हाला तुमचा शत्रू माहीत नसेल, गुपित शत्रू असेल तर फक्त शत्रू असं लिहा. पुन्हा दुसरं पान घ्यायचं, पुन्हा हनुमानांचा थोडा शेंदूर काढायचा, पुन्हा त्या व्यक्तीचं नाव किंवा शत्रू. अशी घेतलेली 5च्या 5 जी पानं आहेत, 5ही पानांवरती शत्रू किंवा त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि एक एक करत तुम्हाला ही जी पानं आहेत ती हनुमानांना अर्पण करायची आहेत. अर्पण करत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला हनुमानांना शत्रूला दूर करण्यासाठी, शत्रूच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. इतकं करून झालं की त्यानंतर तो जो नारळ आहे तो नारळ हनुमानांच्या मंदिरात फोडायचा आहे. नारळ हनुमानांच्या मंदिरात फोडायचा, मंदिराच्या थोडंसं बाहेर यायचं आणि ह्या ज्या 2 नारळाच्या वाट्या असतील, नारळ फोडल्यानंतर 2 वाट्या तयार होतील, या 2ही वाट्या हनुमानांच्या मंदिराच्या बाहेर फेकून द्यायच्या, टाकून द्यायच्या. ठीक आहे. त्यानंतर ती जी 5 पांढऱ्या रुईची पानं आहेत ती आपल्या घरी आणायची आणि ही 5ही पानं आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एखाद्या जागेवर ठेवून द्यायची. प्लेटमध्ये किंवा कुठेही ठेवा, एका लाईनीत ठेवा किंवा कशीही ठेवा. 5ही पानं आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहेत आणि 5ही पानांवरती फुलवात लावायची आहे. गोलवात कापसाची जी असते ही 5ही पानांवरती ठेवायची आहे आणि 5ही त्या फुलवातीवरती एक एक चमचा, अर्धा चमचा तुम्हाला तूप घालायचं आहे. त्यानंतर ही वात जी आहे ही प्रज्वलित करायची आहे. जसं फुलवात प्रज्वलित होईल तसं त्याखाली ठेवलेलं जे पान आहे, पांढऱ्या रुईचं जे पान आहे ते जळेल. पांढऱ्या रुईचं पान थोडं जरी जळलं, एक किंचित जरी जळलं आणि त्याचा सुगंध, त्याचा वास तुमच्या घरात पसरला, समजून जा त्या क्षणापासून आपल्या घरातली आणि आपल्या आयुष्यातली जी शत्रुपीडा आहे ती कायमची दूर झालेली आहे. 5ही पानांवरती बघा फुलवाती ठेवून 5ही पानांवरती त्या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत, पेटवायच्या आहेत. जेव्हा फुलवाती पूर्ण प्रज्वलित होऊन जातील, त्याची राख होऊन जाईल, तेव्हा ती घराच्या बाहेर टाकून द्यायची आणि अर्धवट जळलेली जी पानं आहेत ती देखील घराच्या बाहेर फेकून द्यायची. हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. हा उपाय फक्त तुम्हाला एकदाच शनिवारच्या दिवशी करायचा आहे. 1, 2, 2, 3, 3 महिन्याच्या गॅपने तुम्ही करू शकता. आज तुम्हाला वाटते हा शत्रू त्रास देतोय, 3 महिन्याने वाटले मला हा शत्रू त्रास देतोय, तर पुन्हा तुम्ही सेम हाच उपाय जो आहे याच पद्धतीने तुम्ही त्या दुसऱ्या शत्रूसाठी सुद्धा करू शकता. अत्यंत बघा साधा सोपा उपाय आहे. आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की पांढरी रुई ही दैवी तत्वाचा वास असणारी आहे. पांढऱ्या रुईवरती दैवी शक्तीचा सास आहे. पांढरी रुई अशी आहे की जी शत्रूला दूर करण्यासाठी आणि बाधांचा नाश करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे. जशी ही पांढरी रुई तुम्ही हनुमानांना अर्पण करून घरी आणून जेव्हा तुम्ही याच्यावरती ह्या फुलवाती जाळाल तर त्यासोबत तुमच्या घरातील इडा, पिडा, संकट, क्लेश, कलह, बाधा, पिडा सगळं काही क्षणात नष्ट होईल. खूप साधा सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.